बातमी तुम्हाला रोज ज्या गोष्टी लागतात त्याच्या बाजारभावासंदर्भातली आहे। आपण बोलतोय लिंबू संदर्भात, काकडी संदर्भात। लिंबू 15 रुपयाला मिळतंय। होय, वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे काकडीनेही भाव खाल्लाय। काकडी 50 ते 60 रुपये किलो दराने मिळते आहे। उन्हाळ्यात लिंबू आणि काकडीची मागणी अधिक असते आणि त्यामुळे तिचे दरही आता कडाडलेत। तर पुण्यातील मंडईमधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी। पाहूयात। पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्यामुळे याचा थेट परिणाम भाज्यांवर सुद्धा। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। होतोय मी सध्या पुण्यातील मंडईमध्ये आणि आपण जर पाहिलं तर उन्हाळ्यात ज्या भाज्यांना मागणी वाढते त्यामध्ये लिंबू आणि काकडी या दोन भाज्यांचा अत्यंत महत्त्वाचा समावेश असतो। आपण जर पाहिलं तर लिंबाची किंमत जी आहे ती जवळपास आता 12 रुपयापासून 15 रुपयापर्यंत झालेली आहे। छोटा लिंबाचा वाटा आपण जर मंडईत पाहिला तर तो 50 रुपयात येतो। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लिंबूच्या आकारावर पण सुद्धा ज्या सगळे दर आहेत ते देखील ठरलेले आहेत। काकड्यांचे भाव देखील आता आपण जर पाहिले तर 50 ते 60 रुपये किलोपर्यंत या काकड्या बाजारात आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अक्षरशः चायना काकडीचा एक नवीन प्रकार सुद्धा आपल्याला मंडईत पाहायला मिळतोय, ज्याचा आकार काहीसा वेगळा आहे। आणि त्याशिवाय भारतीय बाजारातल्या ज्या काकड्या आहेत त्या सुद्धा मंडईत आपल्याला उपलब्ध झालेल्या पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच उन्हाचा फटका बसल्यामुळे मागणी वाढ होतीये आणि मागणी ज्या वाढ झाली की साधारणपणे किमती सुद्धा वाढतात। त्यामुळे लिंबू आणि काकडी या दोन्ही भाज्यांच्या मागणीमध्ये वाढ असल्यामुळे किमतींमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।